नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे विद्यार्जन सायन्स अकॅडमी मार्फत मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. आता 11वीच्या परीक्षा झाल्यात बऱ्याचशा मुलांच्या आणि 12वीच्या क्लासच्या शोधामध्ये बरेचसे मुलं असतील. निश्चित मी ॲक्सेप्ट करतो. तर तुमचा 11वीचा रिझल्ट येईलच लवकरच. आता 12वीला ज्यांना CET करायचे, JEE करायचे, नीट करायचे, त्या सगळ्यांसाठी वन स्टॉप सोल्युशन आहे आपलं विद्यार्जन सायन्स अकॅडमी. तुम्ही निश्चितच नारायणपेठ इथे आपलं सेंटर आहे, ABC चौकच्या जवळच. तुम्ही या सेंटरला व्हिजिट करा. डेमो लेक्चर्स आपले स्टार्ट झाले आहेत. 3 बॅचेस वेगवेगळ्या स्टार्ट झालेल्या आहेत. तुमच्या कॉलेजच्या टाईमप्रमाणे पण बॅचेस आहेत आणि फुल डे पण बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. विद्यार्जन सायन्स अकॅडमीचा जो पॅटर्न आहे तो थोडक्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपल्याकडे लिमिटेड मुलांच्या बॅचेस असतात. 2-2, 3-3 बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. बस 40-40, 45-45 मुलांच्या बॅचेस असतात. JEE असेल तर 30 स्टुडंट्स असतात. CET असेल तर आपल्याकडे 45 स्टुडंट्स असतात. नीट असेल तर आपल्याकडे 25 स्टुडंट्स असतात. अशा बॅचेस आपल्या ऑलरेडी स्टार्ट झाल्या आहेत. तुम्ही डेमो लेक्चरसाठी येऊ शकता. आपली स्पेशालिटी म्हणजे लिमिटेड स्टुडंट्स आणि मॅक्सिमम रिझल्ट. पर्सनल अटेन्शन प्रत्येक विद्यार्थ्यावरती दिलं जातं. आपल्याकडे असलेले सगळे शिक्षक एक्सपर्ट आणि एक्सपिरियन्स्ड आहेत. प्रत्येक विषयात जवळपास 2-2 टीचर्स आहेत. प्रत्येक टीचर अनुभवी आहे. हाय एज्युकेशनवाले टीचर्स आहेत, ज्यांचा MTech आहे, MSc आहे, स्पेशलाइज टीचर्स आहेत, ज्यांचा अनुभव 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष असा आहे. आपल्याकडं वेगळी सुविधामध्ये कधी एखाद्या विद्यार्थ्याचा जर क्लास बुडला कुठल्या कारणास्तव, तर त्याला रेकॉर्डेड लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स घर बसल्या देखील करता येतात. पूर्ण वर्षभराचा 2 वर्षाचा ॲक्सेस मुलांना आपण देत असतो, जो की पेड असतो, पण ऑफलाईनच्या मुलांसाठी तो पूर्णतः फ्री असतो. त्याच टाईपमध्ये आता बोलल्याप्रमाणे शिक्षक तुमच्यासाठी डाऊट सेशनसाठी अवेलेबल असतात, पर्सनल काउन्सिलिंगसाठी अवेलेबल असतात. इव्हन आम्ही मॅनेजमेंटचा स्टाफ हा सगळा अवेलेबल असतो. आता प्रत्येक विद्यार्थ्यांना आपण सेपरेट स्टडी मटेरियल देतो. त्यांना तुमचे CET असेल तर CETचं स्टडी मटेरियल भेटतं त्यांना पूर्ण डेडिकेटेडली. त्याच्यापेक्षा तुम्हाला वेगळं घ्यायची गरज नाही. JEE असेल तर JEE, नीट असेल तर नीटचं स्टडी मटेरियल. इव्हन पालकांनाही एक वेगळं ॲप असतं. आता बोललं की मुलांना एक वेगळं ॲप असतं, त्याच्यावरती रेकॉर्डेड लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स, टेस्ट सिरीज देतात मुलं. आणि पालकांना एक वेगळं ॲप असतं. त्या ॲपमध्ये पालकांना पाल्याची इन्फॉर्मेशन भेटते. त्याची अटेंडन्स, हे ते सगळ्या गोष्टी डिटेल्स त्यांचा प्रोग्रेस रिपोर्ट भेटून जातो. आपले जर रिझल्ट तुम्ही विचारले तर तुम्ही CET असेल तर CETचा आमचा रिझल्ट टॉपमोस्ट आहे, 99.96 आहे. JEEचा तुम्ही रिसेंटचा जर विचारला तर तो आहे 99.46 आहे. नीटचा जर विचारला तो 630चा रिझल्ट आहे. हे आमचे टॉपर्स 3 वेगवेगळ्या स्ट्रीम्समधले. आणि इव्हन बोर्ड्स म्हटलं तरी बोर्ड्समध्ये आमचा 100%चा रिझल्ट आहे मागच्या वर्षीचा सगळ्या बॅचेसचा. तुम्ही कधी या, व्हिजिट करा, व्हेरीफाय करा. तुम्ही डेमो लेक्चर्स करा, 15 दिवसांच्या डेमो लेक्चर्स करा आणि मग नंतर तुम्ही ठरवा. नंतरचं आपली रेग्युलर लेक्चरसोबत मुलांना आता फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी ह्याचे तर क्लासेस असतात आपल्याकडं. पण अपार्ट फ्रॉम दिस CS1, CS2, IT, इंग्लिश, मराठी, इव्हन लँग्वेजेसचे सुद्धा क्लासेस मुलांसाठी आपण अवेलेबल केले आहेत. रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, ऑफलाईन लेक्चर्स पण आपण त्यांचे घेतो मुलांचे, जेणेकरून मग मुलांचा अभ्यास हो न हो पण बोर्डसाठी पण आपण त्यांना सेपरेट प्रिपेअर करतो. आता एक्स्ट्रामध्ये जर तुम्हाला बोलायचं झालं की एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी आपल्याकडे असतात. स्पोर्ट्स सेशन असतात, मेडिटेशन सेशन्स असतात, टॉपर स्टॉक्स असतात, करिअर काउन्सिलिंग्स असतात, किंवा आणखी आपण ट्रेकिंग, ट्रिप्स वगैरे अशा वेगवेगळ्या घेऊन जात असतो. आपल्याकडं इंटिग्रेटेड कॉलेजेस आहेत 5 ते 6. आपल्याकडे बाहेरच्या मुलांसाठी हॉस्टेलच्या सुविधा आहेत, मेसच्या सुविधा आहेत. इव्हन आमचं डिफेन्स इन्स्टिट्यूट असल्यामुळं आमच्याकडे शेजारी डिफेन्स इन्स्टिट्यूट आहे आमचं, तर आमच्याकडे ग्राउंडच्या फॅसिलिटीज देखील आहेत. आम्ही मुलांना काहीसं बाहेर खेळण्यासाठी सुद्धा घेऊन जात असतो. ही रेग्युलर चालतं आमच्या पॅटर्नमध्ये. त्या टाईपमध्ये सर्वात महत्त्वाचं की आपल्याकडे CETला जर तुम्ही एनरोल केलं तर तुमची CETची बॅच वेगळी असेल, त्याच्यासाठी आपण डेडिकेटेड एफर्ट्स घेतो. JEE असेल तर तुमच्या JEEची बॅचसाठी आपण डेडिकेटेड एफर्ट्स घेतो. त्यांचं स्टडी मटेरियल वेगळं, त्यांचा टाइम टेबल वेगळा असतो. एकमेकांच्या बॅचमध्ये एकमेकांना मिक्स करत नाही आहेत. या टाईपमध्ये सगळ्या फॅसिलिटीज आपल्याकडे आहेत. तुमच्यापासनं नक्कीच जवळ असलेलं आपलं हे सेंटर आहे. पुण्याच्या मध्यवर्ती आहे. कनेक्टिव्हिटी सगळ्या साईडनं आहे. बसेसची आहे, मेट्रोची आहे, रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे, सगळ्या साईडनं कनेक्टिव्हिटी आहे कारण सेंटरला असल्यामुळे. आणि इव्हन बॅचेस ही तुमच्या कॉलेजच्या टाईमप्रमाणे आहेत. जे स्टुडंट्स इथं कॉलेज गोईंग आहेत त्यांच्या सोयीप्रमाणे सकाळी 3 तासाच्या बॅचेस आहेत, दुपारी 3 तासाच्या बॅचेस आहेत आणि इव्हिनिंगला 3 तासाच्या बॅचेस आहेत आपल्याकडं. तुम्हाला जी सोयीस्कर ती तुम्ही बॅच जॉईन करू शकता, डेमोसाठी येऊ शकता. बॅचेस कधी सुरू होणार तर बॅचेस ऑलरेडी आपल्या स्टार्ट झालेल्या आहेत. मॉर्निंगची बॅच स्टार्ट झाली आहे, इव्हिनिंगची बॅच स्टार्ट झाली आहे, आफ्टरनूनची बॅच काही दिवसानंतर स्टार्ट होऊन जाईल. सर टायमिंग्स काय असतात तुमच्या बॅचेसचे? सकाळची बॅच असते 8 ते 11, दुपारची बॅच असते 2 ते 5 आणि इव्हिनिंगची बॅच असते 5 ते 8. सर आपल्याकडे स्टडी आवर्सला आम्ही येऊ शकतो का? यस, तुम्ही इथं येऊन बसू शकता. आपण तुमचे स्टडी आवर्स फ्री ऑफ कॉस्टमध्ये घेतो. तुमचे डाऊट सेशन्स पण आपण घेतो. हे सगळं आपल्याकडे इझिली अवेलेबल आहे. सर तुमची फीस काय आहे? फीस आपली आता फीस वेगवेगळी आहे. CETची वेगळी, JEEची वेगळी, नीटची वेगळी, एकदम रिझनेबल फीस आहे. तुम्हाला वाटलं की नाही आम्हाला सर काही डिस्काउंट हवा, आपल्याकडे ग्रुप डिस्काउंट पण अवेलेबल आहे. 5-5 संख्येने जर आले तर ग्रुप डिस्काउंट पण भेटतो मुलांना. तुम्हाला वाटलं स्कॉलरशिप टेस्ट द्यायची तर त्या स्कॉलरशिप टेस्टही डिस्काउंट असतो आपल्याकडं. तर याही गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. लोनचे ऑप्शन्स आहेत, इव्हन आपल्याकडे इन्स्टॉलमेंटचे देखील ऑप्शन्स आहेत.
सर तुमचं सेंटर फक्त एकाच ठिकाणी आहे का? यस, आमचं सेंटर फक्त आणि फक्त एकाच ठिकाणी, नारायणपेठ पुणे. एकदम शिवाजीनगरपासून एकदमच बाजूलाच असलेलं हे नारायणपेठ आहे. एबीसी चौकपासून 200 मीटरवरती असलं नारायणपेठ केसरीवाडा, इथे आपले क्लासेस प्रॉपरली चालतात. सो तुम्ही अवश्य नक्कीच एकदा भेट द्या आणि तुमचे डेमो लेक्चर्स लगेचच बुक करा, रजिस्टर करा किंवा ऍडमिशनसाठी तुम्ही नक्कीच येऊ शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.